बातमी येते जालन्यामधून। जालन्यामध्ये अतिशय भयंकर घटना घडलेली आहेत। तरुणाने आपल्याच मित्राला बेदम मारहाण केली, त्यामुळे सकाळी तो उठलाच नाही। या सर्व गोष्टीसाठी फक्त एक दाढी कारण ठरलेले आहेत। यामुळे जालना हादरला आहे। सविस्तर माहिती काय आहे, प्रकरण काय घडलेलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। जालन्यात मित्राने मित्राला मारहाण केली, त्यानंतर जेव्हा सकाळी त्याने मित्राला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उठलाच नाही। जालन्यात एका मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मित्र रात्री दारू पिऊन आल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीतील हकीम मोहल्ला येथे मुक्कार खानच्या घरात भाड्याने राहणाऱ्या गाजियाबाद येथील व्यापारी मोहम्मद सकीर बाबू वय वर्ष 32, धंदा गॅस शेगडी व्यापारी, मूळ राहणार लोणी गाजियाबाद उत्तर प्रदेश याने त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्याच्याच गावातील कामगार असलेला इसम नामे मोहम्मद इकलाक मालिक वय वर्ष 39, धंदा फेरीवाला, राहणार लोणी गाजियाबाद उत्तर प्रदेश याचा खून केला। 26 सप्टेंबरला 10:30 वाजेच्या सुमारास दारू पिऊन घरी आला, त्यामुळे या दोघांमध्ये त्यावरून वाद झाला। मयत इकलाक याने त्यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून त्याची दाढी ओढली। याचाच राग मनात धरून आरोपी सकीर याने इकलाक यास मारहाण केली। याच मारहाणीत इकलाक बेशुद्ध झाला। सकाळ झाल्यावर आरोपीने इकलाक यास उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठलाच नाही, म्हणून त्याने त्यास रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे नेले। इकलाक याने दारू पिलेली असून तो झोपेतून मृत झाल्याची खोटी माहिती वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि इकलाकच्या घरच्यांना दिली। याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सपोनी आरती जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे। मयताने नातेवाईकांनी अंत्यविधी करून येऊन जबाब देण्याचे सांगितले। पुढील तपासात प्राथमिक अहवाल मैतास अंतर्गत बरगडी तुटून लिव्हरला दुखापत होऊन रक्तस्राव होऊन दुखापत झाली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। त्यावरून आरोपी नामे मोहम्मद सकीर बाबू पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली। आरोपीकडे कसून चौकशी केली असता आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे।